नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी, खास करून आपल्या जिल्हा बँकाच्या नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि मित्रांनो, खास करून आपल्या राज्यातील तसेच जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे या व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जे अशाच नवनवीन तसेच महत्त्वाच्या माहितीसाठी ताबडतोब आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, जो काही आपला खरीप हंगाम आहे जो की 2025-26चा, तर या खरीप हंगामामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं असेल तर या पीक कर्जाची शेतकरी बांधवांनी 31 मार्चपूर्वी परतफेड केल्यास त्यांना 0% व्याज दराचा लाभ मिळणार आहे. आणि यामध्ये जे आहे तर ते आपल्या राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक अर्थात PDCC मार्फत देण्यात आलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करण्याचं आवाहन बँकेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी केलं आहे. आणि मित्रांनो, हे जे काही यंदाचं खरीप हंगाम होता तर या यंदाच्या खरीप हंगामासाठी या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये होती बँकेला जवळपास 2064 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. परंतु बँकेनं हे उद्दिष्ट ओलांडून 2064 कोटीचं उद्दिष्ट असताना जवळपास 2490 कोटी रुपयांचं कर्ज वाटप जे आहे ते केलं आहे. आणि हे सुमारे जे हे उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाच्या जवळपास 120% आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ जो आहे तो मिळाला आहे. आणि आता या शेतकऱ्यांनी जर 31 मार्च 2026 पीक कर्जाची परतफेड केली असेल तर या 31 मार्च 2026 पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 0% व्याजदराचा लाभ मिळणार आहे. आणि त्यासोबतच राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा लाभ मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी मुदतीपूर्वी या योजनेतील कर्जफेड जे आहे तर ती करून या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी केलं आहे. आणि या दरम्यान आपल्या या जिल्ह्यामध्ये जायचं तर राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, व्यापारी बँका असतील आणि ग्रामीण बँका असतील किंवा पुणे जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक असेल तर यांच्यामार्फत जे आहे तर ते पीक कर्ज वाटप केलं जात असते. आणि गत वर्षीमध्ये की 24-25मध्ये 6370 कोटी रुपयांचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये एकूण जो वाटा आहे तो 50% वाटाचा तो त्या जिल्हा बँकेचा होता. परंतु एक अतिशय महत्त्वाचं आहे की जे काय आपल्या शेतकऱ्यांनी जर कर्जाची परतफेड केली आहे तर त्या शेतकऱ्यांना 0% व्याज आणि 50 रुपये प्रोत्साहन अनुदानाचा जो आहे तो लाभ मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकलं आहे त्यांना मात्र जी आपली आता कर्जमाफी होणार आहे जी की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, तर या योजनेअंतर्गत मात्र त्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आणि त्यामुळे नियमित कर्ज शेतकऱ्यांना हे जे काही मिळत आहे ते योग्य आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे, आपण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे त्याने नियमित कर्ज शेतकऱ्यांवर हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.